ते नाटक म्हणजे ते स्वतः नाटक कंपनी आहेत, स्वतःच मिमिक्री आर्टिस्ट आहेत, कोणाचीही नक्कल करू शकतात, म्हणजे आर्टिस्ट आहेत, जन्मजात आर्टिस्ट आहेत. आता स्वतःचा पक्ष वाढवायचा सोडून दुसऱ्याच्या पक्षात काय चालू आहे हे कशाला बघताय? आणि आम्ही खुलेआम सांगतोय की ह्या आमच्यातनं गेलेल्या कोणालाही दरवाजा उघडणार नाही. आमचे सगळे दरवाजे आम्ही बंद करून टाकलेत. अहो, ज्या माणसाने एका विचारासाठी, धर्मनिरपेक्ष भारताच्या विचारासाठी आपलं घर तुटताना बघितलं आणि सांगितलं मी विचार मागे घेणार नाही, मी त्याच विचारावर राहीन, माझं घर तुटलं तरी चालेल, तो माणूस परत कसा जाईल आणि परत कसा घेईल? त्यांची दररोजची विधानं बघताय ना शरद पवारांची. काल त्यांनी इशारा दिला की दादागिरी करू नका, माझं नाव शरद पवार आहे. हा फक्त एका आमदाराला नव्हता, दादागिरी कुठे कुठे चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, त्या सगळ्यांना इशारा होता. शरद पवार अत्यंत जिद्दीने महाराष्ट्र जिंकायचा या हेतूने बाहेर पडलेत. तेव्हा राज ठाकरेंनी आपला पक्ष बघावा, मोळी बांधली आहे का चोळी बांधली आहे, आणि आपल्या पक्षापुरतं मर्यादित राहावं. शरद पवारांचं उंची आणि राज ठाकरे म्हणजे फारच भोंग्याच्या मुद्द्यावर स्वतःला प्रश्न आहे. भोंगा आणि स्थिती सरकार आणि डरपोक ते त्यांचा प्रकार आहे. मला वाटतं कमीत कमी वर्षभरात 50 वेळा CM यांच्याकडे चहा पिले आणि 50 वेळा हे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जय महाराष्ट्र.